महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण प्रशासकीय कार्यालयात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात, आमदार नितीन पवार यांच्यासह अधिकारी मान्यवरांची उपस्थिती। कडवण प्रशासकीय कार्यालय, कोल्हापूर फाटा येथे 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:05 उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कश्मीरा संखे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाला कडवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार, तहसीलदार रोहिदास वारुडे, गट विकास अधिकारी वाघ, कडवण पोलीस उपविभागीय अधिकारी, कडवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच पंचायत समिती, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पथक तसेच निवृत्त माजी सैनिकांनी केलेल्या पथसंचलनाने कार्यक्रमाची शोभा वाढविली। पथसंचलनावेळी शिस्तबद्ध संचलन पाहून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण झाली। यावेळी कृषी विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांना लॅपटॉप संचाचे वाटप करण्यात आले। तसेच प्रशासकीय इमारत परिसरातील वाहनांच्या पार्किंगसाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेचे लोकार्पण आमदार नितीन पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान प्रशासकीय इमारत परिसरात डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले। संपूर्ण परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले। महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग, कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।